भाजपचा ठाकरेंच्या खासदारांवर डोळा आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत। हिंगोलीमध्ये त्यामुळे एकच चर्चा आता सुरू झाली आहे। अमित शहा यांची कोणती राजकीय खेळी आहे का अशी राजकीय चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे यांचाही रविवारी 65वा वाढदिवस होता, पण शहा यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या नाहीत। मात्र हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टेकर यांना अमित शहा यांनी स्वतः फोन केला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यामुळे याची राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे। पाहुयात शहांनी फोन केलेला होता, त्यामध्ये नेमकं काय घडलेलं होतं। नमस्कार सर। जी जन्मदिन की शुभकामना। जी जी थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। कितने साल के हो गए? सर 54 लग गया, 54। चले बहुत बहुत शुभकामनाएं भैया। जी थैंक यू सर, थैंक यू सर, अमित शाह। नमस्कार सर। जी जन्मदिन की शुभकामना। जी जी थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। कितने साल के हो गए? सर 54 लग गया, 54। चले बहुत बहुत शुभकामनाएं भैया। जी थैंक यू सर, थैंक यू सर, अमित शाह। नमस्कार सर। जी जन्मदिन की शुभकामना। जी जी थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। कितने साल के हो गए? सर 54 लग गया, 54। चले बहुत बहुत शुभकामनाएं भैया। जी थैंक यू सर, थैंक यू सर। तर यावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात। का अमित शहांनी की मी फोन केला म्हणून तुम्हाला सोर्सेसने कळालं आहे। अमित शहानी जाहीर केला का? बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडीत फोन करत असतात। त्यात वेगळं काय?